शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातून भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करून कीर्तन भजनातून शासनाचे लक्ष वेधत मागण्यांसाठी आवाज उठवला। सरकारी योजनांचा लाभ त्वरित मिळावा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्ती वेतन योजना यांसारख्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठीची प्रक्रिया सोपी करावी, त्यांना त्वरित मदत मिळावी, तसेच रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात। विधवा महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच शेती मोजणीची कामे त्वरित करण्यात यावीत। शेतकरी मोजणीचा अर्ज करून देखील तातडीची मोजणी लवकरात लवकर उपलब्ध होत नाही, त्याची प्रक्रिया सोपी करून लवकरात लवकर मोजणी व्हावी यासाठी प्रयत्न करावे। शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे या मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या। निवेदन स्वीकारताना तहसीलदारांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। मात्र 29 सप्टेंबर पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी दिला आहे। जय हिंद, वंदे मातरम। खरं तर येत्या 29 तारखेला प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चू कडू साहेबांचं या ठिकाणी संघर्ष यात्रा आणि 2 मेळावे नगर अहिल्यानगर मध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत। कर्जमाफी हा मुद्दा आहे, परंतु याच्या आधी बच्चूभाऊच्या आदेशाने अहिल्यानगर तालुका ज्या पद्धतीने आम्ही एक गावामध्ये सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने शेकडो अर्ज असे आलेत का तहसील कार्यालयामध्ये मग संजीव गांधी निराधार असेल, पानंद रस्त्याचे असेल, रेशनिंगचं असेल, विविध प्रकारचे शेकडो या ठिकाणी अडचणी आम्हाला आढळून आल्या। आणि मग 5 दिवसापूर्वी तहसीलदार साहेबांची या ठिकाणी चर्चा झाली होती। तहसीलदार साहेबांनी खरं तर संजय शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकारी टीमचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। 5च दिवसाआधी त्यांनी सांगितलं होतं या ठिकाणी तीव्र प्रकारे परदेश साहेब आंदोलन करण्याची गरज नाही, आम्ही तुमचे 100% या ठिकाणी मागण्या सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या मागण्या आम्ही मान्य करूनच देणार आहोत, परंतु आपण शांततेत घ्यायचं म्हणून या ठिकाणी आमच्या अहिल्यानगरच्या तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष आबासाहेब बेरड आणि आमचे नानासाहेब पारदे, भगवानभाऊ भोगाडे, आमचे जिल्हा अध्यक्ष युवकचे ठोकळ साहेब आणि आमचे संपूर्ण सहकारी टीम नानासाहेब या ठिकाणी भजनी मंडळी आली, तहसील कार्यालयाची पूजा केली आणि पूजा करून शांततेत यांना जागा करण्यासाठी, प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही भजन गाऊन मागण्या या ठिकाणी फॉर्मवर फिलअप करून प्रहार पॅटर्नने फॉर्मवर फिलअप करून म्हणजे भरून तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आम्ही सबमिट केलेले। 29 तारखेच्या आत सगळं मान्य ज्याच्या त्यांचे शक्य त्या लगे आज उद्यामध्ये होणार आहेत आणि 29 तारखेच्या आत या ठिकाणी पूर्ण आमच्या मागण्या मान्य होणार असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। म्हणून आज या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने प्रशासनाचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। 29 तारखेला बच्चूभाऊ तहसीलदारचा सत्कार केला या ठिकाणी करायला आल्याशिवाय राहणार नाही असे मला या ठिकाणी विश्वास आहे, कारण यांचा कामावर अवलंबून आहे। धन्यवाद। बच्चूभाऊ यांच्या मार्गदर्शनानं नगर तालुक्याच्या सर्व प्रहार जनतेच्या आणि गोरगरीब जनतेच्या वतीने या ठिकाणी भजन मोर्चा आम्ही आयोजित केला होता। या भजन मोर्चाच्या आयोजनातून एकच हेतू होता, ज्याप्रमाणे वाल्याचा वाल्मिकी झाला त्याचप्रमाणे भ्रष्टाचारातून कामयुक्त सरकार, कामयुक्त शासन याची निर्मिती व्हावी, म्हणून आम्ही या ठिकाणी अनेक प्रश्नाचं निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे। तहसीलदार साहेबांनी जर वेळेत काम जर केलं, आम्ही आमची मागणीच रास्त आहे, चुकीची मागणी आमची पूर्ण करू नका, पण जी रास्त मागणी आहे ती बरोबर काम त्याचं पूर्ण करून जर त्यांनी काम केलं तर आम्ही 2 प्रकारे, एक साहेब सांगितल्याप्रमाणे घोडा आणि गाढव 29 तारखेला घेऊन येणार आहे। काम जर अधिकाऱ्यांनी योग्यरित्या केलं तर घोड्यावर त्यांची बैठक करून त्याची मिरवणूक काढली जाईल आणि जर काम नसेल केलं, संबंधित अधिकारी कोणी जरी असला तरी प्रहार स्टाईलनी त्याची गाढवावर बसून धिंड काढण्यात येईल। हीच एक जाहीर सूचना आणि एक आव्हान, धमकीवाजा इशारा देतो। यावेळी नाशिक संभाजीनगर संपर्क प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी, जिल्हा मुख्य सल्लागार भगवान भोगाडे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ठाणगे, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू येवले, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, जिल्हा समन्वयक विजूभाऊ भंडारे, तालुका अध्यक्ष शंकर बेरड, शेतकरी तालुका अध्यक्ष प्रवीण पिंपळे, सेल तालुका अध्यक्ष नाना पारधे, युवक जिल्हा अध्यक्ष सुरेश ठोकळ, युवक तालुका अध्यक्ष सागर जाधव, युवक तालुका उपाध्यक्ष भरत कांगुर्णे, शहराध्यक्ष कृष्णा खेळे, श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष वामन भदे,
श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सुरेश सुपेकर, प्रसिद्धी प्रमुख जिल्हा दिव्यांग पोपट शेळके, नगर तालुका किशोर सूर्यवंशी आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।